मनोर ग्रामपंचायत हद्दीत पाणी पुरवठा करणारी रस्त्यालगत असलेली पाईपलाईन फुटल्याने हे पाणी सतत मनोरच्या रस्त्यावरून वाहत असते। गेल्या सुमारे 2 वर्षापासून ही गळती होत असून या पाण्यातूनच पादचाऱ्यांना ये-जा करावे लागते। एकीकडे मनोर हद्दीत अनेक ठिकाणी पाणी टंचाई असताना दुसरीकडे मात्र ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळच असणाऱ्या या फुटक्या पाईपलाईनमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे। मग ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष आहे तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि यामुळे मनोरच्या नागरिकांकडून नाराजी देखील व्यक्त केली जात आहे। मनोर पालघर मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायत कार्यालय आहे। या कार्यालयाजवळ रस्त्याच्या मधून गेलेली पाईपलाईन फुटली आहे आणि त्यामुळे मनोर मधल्या पॉप्युलरच्या समोर रस्त्यावर ते पाणी वाहते। गेल्या वर्षभरापासून ती पाईपलाईन फुटलेली असून यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलेले आहे आणि आजही जात आहे। ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाणारी पाईपलाईन फुटली असून त्यातून पाणी वाहते, मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। दुपारी 3च्या सुमारास परिसरातील नागरिकांसाठी पाणी सोडण्यात येते, त्यावेळी या फुटलेल्या पाईपमधून पाणी गळती होऊन ते रस्त्यावर वाहते। परिणामी रस्ता ओलसर राहतो। रस्त्यावरून वाहणाऱ्या या पाण्याचा त्रास येथून ये-जा करणारे विद्यार्थी तसेच बाजारपेठेत जाणारे नागरिक, वाहन चालक यांना होतो। तर याबाबत मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की रस्त्यावर येणारे पाणी बंद करण्याचे नियोजन सुरू आहे, लवकरात लवकर ते पाईप दुरुस्त करू असे त्यांनी सांगितले। मात्र वर्ष झाले असून आतापर्यंत याच्यावर काहीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाहीये। हजारो लिटर वाया जाणाऱ्या पाण्याची बचत व्हावी यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीये। या ठिकाणी पाईपलाईनची दुरुस्ती करून व लिकेज काढणे गरजेचं असताना ग्रामपंचायत कधी याकडे आपले लक्ष वळवणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। हे वाया जाणारे पाणी कधी थांबणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय। तर ग्रामपंचायत प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देईल का असाही प्रश्न आता निर्माण झालाय। तर ज्याप्रमाणे मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून चेतन पाटील यांची नवीनच सरपंचपदी निवड झाली होती, तेव्हा नवीन सरपंच असताना त्यावेळी त्यांनी मनोर गावातील कामे मार्गी लावण्याचं काम हाती घेतले होते। सरपंचांनी दुर्गंधी असलेले कचऱ्याचे वाहन चालवण्याचे धाडस दाखवले होते। त्याचप्रमाणे आता ते का लक्ष देत नाही? तेव्हा ती कामे फक्त दिखाव्यापुरती केली होती का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे।